एक काम करूया. सुरुवात करण्याआधी एक मोठा दीर्घ श्वास घेऊया. आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. किती सोपं वाटतं नाही का? पण ह्या एका साध्या क्रियेमागे एक अख्खं विज्ञान दडलेलं आहे. आज आपण ह्याच हवेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला दिसत नाही पण आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपण जो श्वास आत घेतो त्यात नेमकं असतं तरी काय? आपण सहजपणे त्याला हवा म्हणतो, पण ही हवा नक्की बनलेली कशाची आहे? चला शोधून काढूया. बघा, हवा आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे, तरीही ती आपल्याला दिसत नाही. ती अदृश्य असली ना, तरी पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवासाठी ती सगळ्यात जास्त गरजेची आहे. तिच्याशिवाय तर आपण जीवनाचा विचारच करू शकत नाही. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हवा म्हणजे काही एकच घटक नाहीये, तर ते अनेक वेगवेगळ्या वायूंचे एक मिश्रण आहे. असं समजा की जणू काही एका अदृश्य भांड्यामध्ये अनेक वायू एकत्र मिसळले आहेत. इथे बघा, या चार्टमध्ये हवेची रचना अगदी स्पष्ट दिसतीये. यातला सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे तब्बल 78% नायट्रोजन वायूचा आहे. त्यानंतर येतो सुमारे 21% ऑक्सिजन, जो आपल्यासाठी प्राणवायू आहे. आणि बाकीच्या जेमतेम 1% कार्बन डायऑक्साईड, आर्गॉनसारखे इतर वायू आणि पाण्याची वाफ असते. आता हा जो 21% आकडा आहे ना, याच्यावर जरा लक्ष देऊया. हा आकडा कदाचित लहान वाटेल, पण हाच तो ऑक्सिजन आहे जो आपल्या प्रत्येक श्वासाला अर्थ देतो, जीवन देतो. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी याच 21% ऑक्सिजनवर जिवंत आहे. हवा म्हणजे फक्त वायूंचं मिश्रण नाहीये, तर तिचे स्वतःचे काही खास गुणधर्म सुद्धा आहेत, जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण रोजच्या आयुष्यात मात्र नक्की अनुभवतो. चला जाणून घेऊया या हवेचे काही अदृश्य पण महत्वाचे गुणधर्म. शुद्ध हवेला ना रंग असतो, ना वास, ना चव. म्हणूनच तिचं अस्तित्व आपल्याला पटकन जाणवत सुद्धा नाही. ती इतकी आपल्यासोबत एकरूप झाली आहे की तिची वेगळी जाणीवच होत नाही. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हवा आपल्याला दिसत नसली तरी ती जागा व्यापते. नाही पटत? साधा फुगा घ्या. जेव्हा आपण त्यात हवा भरतो तेव्हा तो मोठा का होतो? कारण हवा आतली सगळी जागा व्यापून टाकते. रिकामं दिसणारं भांडंसुद्धा हवेनेच भरलेलं असतं. आणि ही गोष्ट ऐकून तर अनेकांना आश्चर्य वाटेल की हवेला वजन असतं? हो, हे अगदी खरं आहे. आपल्या डोक्यावर हवेच्या एका अख्ख्या स्तंभाचं वजन सतत असतं, पण आपल्याला त्याची सवय झाल्यामुळे ते जाणवत नाही, इतकंच. आणि हे जे वजन आहे ना, त्याच्यामुळेच हवा दाब निर्माण करते. हा दाब सगळ्या बाजूंनी सारखा असतो, म्हणूनच तो आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा हा दाब कमी जास्त होतो, तेव्हाच तर जोराचा वारा सुटतो, जो मोठमोठी झाडं सुद्धा हलवू शकतो. तर हवेचे हे सगळे गुणधर्म तिला आपल्या आयुष्यातला एक सायलेंट पार्टनर बनवतात. आपल्याला कळतही नाही आणि ती शांतपणे आपली कितीतरी महत्वाची कामं करत असते. ह्या स्लाइडवर काही उपयोग दिले आहेत. श्वसनासाठी तर ती लागतेच, पण आग पेटवण्यासाठी म्हणजे ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन आवश्यक असतो. वनस्पती हवेतलाच कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचं अन्न बनवतात. पवनचक्की फिरवून वीज तयार होते. आणि हो, सगळ्यांचा आवडता खेळ पतंग उडवणं, ते सुद्धा हवेमुळेच शक्य होतं. म्हणूनच हे वाक्य अगदी खरं आहे की हवा ही जीवनाचा आधार आहे. विचार करा, हवा नसती तर पृथ्वीवर जीवनच शक्य झालं नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टींना एक दुसरी थोडी काळजीत टाकणारी बाजू सुद्धा आहे. आणि ती बाजू आहे हवेच्या प्रदूषणाची. हा एक असा धोका आहे जो आपल्या या जीवनदायी मित्रालाच आपला शत्रू बनवतो आहे. बरं, हवेचं प्रदूषण म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा हवेमध्ये धूळ, धूर आणि विषारी वायूंसारखे हानिकारक, नको असलेले घटक मिसळतात आणि त्यांचं प्रमाण खूप वाढतं, तेव्हा त्याला हवेचं प्रदूषण म्हणतात. आणि हे प्रदूषण होतं कशामुळे? तर आपल्याच रोजच्या गोष्टींमुळे. गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा धूर, कचरा जाळण्याची सवय आणि बांधकामामुळे उडणारी धूळ, हे सगळे घटक आपली हवा रोजच्या रोज दूषित करत आहेत. आता ही समस्या जरी गंभीर असली तरी चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय शक्य आहेत. हवेचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मग प्रश्न उरतो की आपण काय करू शकतो? उपाय खरं तर खूप सोपे आहेत. पहिलं, जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत, कारण ती हवा शुद्ध करतात. दुसरं, जिथे गरज नाही तिथे वाहनांचा वापर कमी करायला हवा.
तिसरं, कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रक उपकरणं वापरली पाहिजेत. आणि चौथा म्हणजे पेट्रोल डिझेलऐवजी सौर ऊर्जा किंवा इलेक्ट्रिक वाहनांसारख्या स्वच्छ ऊर्जा स्रोतांकडे वळायला हवं. आणि हे सगळं का गरजेचं आहे? कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे की स्वच्छ हवा असेल तरच निरोगी जीवन शक्य आहे. आपलं आरोग्य थेटपणे आपण घेत असलेल्या श्वासाच्या गुणवत्तेशी जोडलेलं आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. ज्या हवेने आपल्याला जीवन दिलं तीच हवा आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ आणि शुद्ध स्वरूपात सोडून जाणार आहोत का, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.